पीनकोड प्रवर्तकः महान संस्कृतज्ञः या पाठाचा भाषाभ्यास आपण पाहूयात. त्यातला पहिला प्रश्न उचितं पर्यायं चिनुत. पत्रवाहकः किं पठित्वा पत्रं वितरति. पत्रवाहकः संकेतक्रमांकं पठित्वा पत्रं वितरति. असं पूर्ण उत्तर लिहायचं आहे. पिनकोड क्रमांकः अत्र न आवश्यकः. पिनकोड क्रमांकः पुस्तकपठने न आवश्यकः असं वाक्य इथे लिहायचं आहे. पिनकोड प्रणाली केन समारब्धा. पिनकोड प्रणाली केन समारब्धा. पिनकोड प्रणाली वेलणकर महोदयेन समारब्धा असं लिहायचं आहे. वेलणकर महोदयेन समारब्धा. पिनकोड क्रमांके कति संख्याः. पिनकोड क्रमांके 6 संख्याः. दुसरा प्रश्न बघा. वेलणकर महोदयस्य कार्यवैशिष्ट्यानी माध्यम भाषा लिखत. तुम्हाला त्यांच्या कार्याचं वैशिष्ट्य मराठीमध्ये लिहायचं आहे. प्रश्न तिसरा एक वाक्येन उत्तरत. त्यातलं पहिलं वेलणकर महोदयस्य कः प्रियः विषयः. वेलणकर महोदयस्य संगीतं प्रियः विषयः. दुसरा प्रश्न वेलणकर महोदयः के वाद्ये वादयति स्म. वेलणकर महोदयः वॉयलिन वादनं तथा तबला वादनं करोति स्म. वेलणकर महोदयेन रचितः संगीत विषयकः ग्रंथः कः. वेलणकर महोदयेन रचितः संगीत विषयकः ग्रंथः गीतगीर्वाणमस्ति. पिनकोड प्रणाली निमित्तं वेलणकर महोदयेन देशस्य कति विभागाः कृताः. पिनकोड प्रणाली निमित्तं वेलणकर महोदयेन देशस्य 8 विभागाः कृताः. वेलणकर महोदयः कस्य विभागस्य निर्देशकः आसीत्. वेलणकर महोदयः कोलकाता नगरे डाकतार विभागस्य निर्देशकः आसीत्. वेलणकर महोदयस्य अभिमतः साहित्य प्रकारः कः. वेलणकर महोदयस्य अभिमतः साहित्य प्रकारः नाट्यलेखनम् अस्ति. नाट्यलेखनम्. पुढचा प्रश्न बघा. विशेषणांनी अन्विष्य लिखत. तुम्हाला इथे दिलेल्या शब्दांना विशेषण शोधायची आहेत धड्यांमधून आणि ते लिहायचे आहे. आता इथे प्रणाली ही आलंय. प्रणालीच्या आधी विशेषण काय येईल. महत्वपूर्ण प्रणाली. सैनिकः दुःखितः किंवा केरळ प्रदेशीयः सैनिकः असं येऊ शकेल. आता पुढचं बघा. भाषाः भिन्नः किंवा प्रांतीयः असं दोन्ही येऊ शकेल. हस्ताक्षरम. हस्ताक्षरम कथम दुर्बोधम. विषयः कथम प्रियः विषयः. रचनाः बहुविधाः रचनाः असं येईल. आता इथे पुढे बघा. एताः संख्याः किं निर्दिशन्ति. इथे संख्या दिलेल्या आहेत. या संख्या काय दाखवत आहेत. या संख्या म्हणजेच काय आहे. पिनकोड आहे जो आपण पत्रामध्ये लिहित असतो. आणि त्या संख्या काय दाखवत आहेत बघा. याच्यामध्ये 4 हा काय दाखवतोय. पिन झोन म्हणजे ईस्ट वेस्ट जे काय असेल ते. नंतर यातील 40 ही संख्या महाराष्ट्र दर्शवते. 400 ही संख्या मुंबई दर्शवते. आणि 079 हा काय पोस्ट ऑफिस विक्रोळीचा कोड आहे. यावरून पत्ता समजायला मदत होते की पत्र कुठून आलेलं आहे, कोणत्या भागातून आलेलं आहे हे समजायला मदत होते. तुमच्या इतिहासाच्या पुस्तकात, इतिहास व राज्यशास्त्राच्या पुस्तकात या विषयीची माहिती दिलेली आहे. ती तुम्ही व्यवस्थित वाचा आणि समजून घ्या.
पुढचा प्रश्न बघा. विविध देशेषु अपि पत्रसंकेत प्रणाली वर्तते वा? वेगवेगळ्या देशांमध्ये ही प्रणाली आहे का? पत्रसंकेत प्रणाली असेल तर त्याविषयी लिहा, किंवा अजून इतर कोणत्या पद्धती वापरल्या जातात त्याविषयीची माहिती मिळवा आणि ती लिहा. या इथे वेलणकर महोदयांविषयी तुम्हाला आणखी काही माहिती दिलेली आहे, ती नीट लक्षपूर्वक वाचा आणि समजून घ्या.